मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। राज्यात सध्या स्मार्ट मीटरच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलंय। मोताळा शहरात आज याच मुद्द्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात आज युवक काँग्रेसने थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली। मलकापूर रोडवरील महावितरण कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आता जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरू लागलाय। मोताळा येथे युवक काँग्रेसने महावितरण प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अमर राजीव कुळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी मोताळा महावितरण कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला। कार्यकर्त्यांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर डफडे बजाव आंदोलन करत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी उपमुख्य कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। मोताळा तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस यांच्या वतीनं आज आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये या ठिकाणी जाब विचारण्यासाठी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आलेलो आहे। तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची एक मोहीम यांच्या कार्यालयाकडून सुरू झालेली आहे। लोकांच्या भरपूर तक्रारी आहे की पहिले 500 रुपये बिल येत होतं, आता 3000 आलं, 5000 आलं, काही लोकांना 38,000 रुपयापर्यंतचे बिल या कार्यालयाकडून आलेले आहे स्मार्ट मीटरचे। आणि ही एक प्रकारे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेची चाललेली पिळवणूक आहे। हे वसुली सरकार आहे आणि आता अदानी अंबानी यांच्याकडून तर पैसे वसूल करूनच राहिले, पण सामान्य जनतेकडून सुद्धा आता हे पैसे वसूल करण्याचा घाट यांनी घातलेला आहे। आमचा याला तीव्र निषेध आहे आणि लवकरात लवकर हे स्मार्ट मीटर बसवण्याची जी मोहीम चाललेली आहे ही यांनी थांबवावी, अन्यथा जनतेच्या वतीनं आणि काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचा एक मोर्चा या ठिकाणी आयोजित करू। येणाऱ्या दिवसामध्ये जर हे नाही थांबलं तर अशा प्रकारची सूचना करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। या आंदोलनात युवक काँग्रेसने अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत। पहिली मागणी म्हणजे स्मार्ट मीटरबाबत जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर करावा। दुसरी, ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी आणि गावोगावी जाऊन शेतकरी व वीज ग्राहकांच्या शंकांचे निरसन करावे। या आंदोलनाला ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचीही मोठी साथ लाभली। जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेशराव पाटील, उपाध्यक्ष तुळशीरामजी नाईक, तालुकाध्यक्ष अप्पाभाऊ कदम यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर आधी विश्वास संपादन करा, मगच पुढचे पाऊल टाका, अशी स्पष्ट भूमिका आता युवक काँग्रेसने घेतली आहे। महावितरण प्रशासन या इशाऱ्यानंतर मागे हटणार की स्मार्ट मीटरची सक्ती कायम राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, मोताळा, बुलढाणा।